अखिल ग्राहक पंचायतची स्थापना 6 सप्टेंबर 1974ला झाली असून 50 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावतीच्या वतीने भद्रावती येथे माननीय विवेक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुवर्ण महोत्सव समापन सोहळा आयोजित करण्यात आला। जाणीव करून देतो की किती महत्त्वाचं कार्य आहे हे आपण सगळेजण जाणतो। जाणत कोण नाही तर आजची नवीन पिढी मला असं वाटते या कार्यक्रमाची मला ती सूचना सुद्धा करावीशी वाटते की आपण महिला आणि तरुण मंडळी युवा मंडळी जी आहे त्यांना या चळवळीमध्ये कसं आपल्याला सम्मिलित करून घेता येईल याच्यावर जर भार दिला तर त्याचा योग्य इम्पॅक्ट आपल्याला दिसेल। कारण आता तुम्ही बघा नवीन पिढीचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत किंवा आपल्या वेळेस काही काळाच्या आधी दुकान असायचं, आपण मानायचं दुकानात जायचं, सामान घ्यायचं, पैसे द्यायचं आणि आपला व्यवहार संपून जायचा। परंतु आता नवीन पिढीसोबत हा जो खरेदी विक्रीचा जो व्यवहार आहे हा सुद्धा आता बदलला आहे। आता ऑनलाईन कितीतरी सारे पोर्टल्स आलेले आहेत, कितीतरी साईट्स आलेले आहेत ज्याच्यावरनं खरेदी विक्रीचा व्यवहार हा निरंतर होत असतो। म्हणजे माणसाला दुकानापर्यंत जायची सुद्धा गरज नाही आहे, ते दुकानात आपल्या घरी येतं। हा मोबाईल म्हणजे आपलं दुकान झालेलं आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त टार्गेटेड पॉप्युलेशन जी कोणती असेल तर ती आहे महिला आणि नवीन पिढी। ते सोपं असल्यामुळे कसं झालं आहे की प्रत्येक जण बसल्या बसल्या त्याच्यामध्ये अनावश्यक वस्तूंची सुद्धा खरेदी होत असते आणि त्याच्यामध्ये फसवणूक होण्याचे सुद्धा बरेच चान्सेस वाढून जातात। म्हणून हा जो ग्राहक आहे याला सुद्धा आपल्याला जागरूक करणं अतिशय आवश्यक आहे। येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टी होतीलच, त्याच्यामुळे मला त्यात निर्मात्रही शंका नाही आहे। पुनश्च एकदा मी आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। ग्राहक पंचायत भद्रावतीने जे 50 वर्षाच्या कार्यकालाचे काम केलं आणि जी वाटचाल होती ती ग्राहकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। तसेच 35 वर्ष आम्ही सतत कार्यरत होतो, अजूनही कार्यरत राहू, भविष्यात सुद्धा ग्राहकांच्या सेवेत नेहमी राहू यासाठी 35 वर्षाच्या कामकाजात स्मरणिका छापण्याचा उपक्रम केला आम्ही। तर ग्राहकांनी आणि येथील दुकानदारांनी व तसेच प्रतिष्ठित व्यक्तींनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य दिलं, याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो। गेल्या 35 वर्षापासूनचं हे जे कार्य आहे ग्राहक पंचायत हे कधी थांबणार नाही। ग्राहकांनी आमच्यापर्यंत यावे, ग्राहकांनी नेहमी वार्षिक सदस्य व्हावे। 100 रुपये फक्त फी आहे, परंतु जास्तीत जास्त जर सदस्य झाले तर आपली ग्राहक पंचायत जे अखिल भारतीय लेवलवर आहे त्याची प्रतिनिधित्व म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते प्रतिनिधित्व तिथं आपले सर्वात जास्त सभासद राहिले, तिथं आपली मोठी संख्या पाहून ते आपलं प्रतिनिधित्व घेतलं जातं। अशा अनेक देशामध्ये संघटना ग्राहकांच्या कार्यरत आहे, परंतु आपली ग्राहक पंचायत अखिल भारतीय ग्राहक पंचायत आहे ही संघटना मोठी आहे। 74पासून आपले हे काम करत आहे, गेले 50 वर्ष सतत कार्यरत आहे। म्हणून ग्राहक पंचायतचे कार्य अजूनही पुन्हा भविष्यातसुद्धा सुरूच राहील आणि अशीच आपल्या भद्रावतीच्या ग्राहकांनी इतर लोकांनी आम्हाला सहकार्य द्यावं। अखिल भारतीय ग्राहक पंचायत 6 सप्टेंबर 1974 रोजी पुणे येथे स्थापन झाली। त्यापासून आजपर्यंत 50 वर्ष ह्या चळवळीला झाले आणि आजचा हा कार्यक्रम समारोपाचा 50 वर्ष पूर्ण झाल्याचा समारोपाचा हा कार्यक्रम होता। यातनं ग्राहक जागृती होणं आणि ग्राहकाला न्याय मिळवून देण्याकरता ग्राहक संरक्षण कायदा सुलभपणे सांगणं हा ह्याच्या पाठीमागचा प्रबोधनाचा विषय होता। ग्राहकाचे 6 हक्क आणि घटनेतील 2 हक्क अशी एकूण 8 हक्काची माहिती ग्राहकाला इत्थंभूत मिळणं त्याप्रमाणे ती महत्त्वाची होती। त्याचबरोबर विजेचं चाललेला गोंधळ आणि विजेचं न्याय मिळत नाही या स्वरूपातलं मिळणारं ज्ञान आणि असलेल्या तरतुदी याही ग्राहकाला देण्याचं आणि माहिती देण्याची प्रक्रिया आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व समारोपीय उपस्थित कार्यकर्त्यांना व उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आली।